आणि म्हणून तुम्हाला सुट्टी कशासाठी दिलेली आहे, अर्धा वेळ का शाळा केली आहे, कारण तुम्ही उन्हात जाऊ नये आणि घरात सावलीत बसून छान अभ्यास करावा, परीक्षा चांगल्या पद्धतीनं तुम्ही परीक्षेला सामोरं जावं, चांगल्या पद्धतीनं वर्षभर शिकवलेलं अध्ययन करून चांगल्या पद्धतीनं पेपर्स लिहावे आणि अतिशय छान पद्धतीनं पुन्हा नवीन वर्षाची सुरुवात व्हावी, यासाठी या तुम्हाला सुट्ट्या दिलेल्या आहेत. इकडे लक्ष द्या, ए पोरीनो लक्ष द्या. परंतु आम्ही तसं करत नाही. आम्ही सुट्टीचा फायदा घेत नाही, तर आम्ही उन्हातानामध्ये, मुलांचं प्रमाण जास्त आहे उन्हातानामध्ये खेळण्याचं, हळूहळू टेम्परेचर वाढत चाललं. 38, 39, 40, 41, 45 टेम्परेचर जातं आपलं. आणि त्या तापमानाला आपण शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडू नये, सावलीत बसून शांततेनं छान पद्धतीनं अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनो, शिक्षण पद्धती बदलत चालली आहे. तुम्ही जर 2 दिवसापासून टीव्ही पाहत असाल तर त्याच्यावर साधक बाधक चर्चा होताना दिसते. आपले जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांनी डिक्लेअर करून टाकले की पहिलीपासून सीबीएसईचा अभ्यासक्रम या वर्षीच इम्प्लिमेंट होणार आहे. म्हणजे सीबीएसईचा अभ्यासक्रम तुमच्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला येणार आहे. फार अवघड आहे का? अवघड नाही, परंतु तो डेप्थ मध्ये आहे, डीप जास्त आहे. तुम्हाला जे 10वीला आहे ते कदाचित सीबीएसईच्या मुलांना 6वी 7वीलाच होऊन जातं. म्हणजे त्याची व्याप्ती जास्त आहे. हा निर्णय का घेतला असेल, आता त्याच्यावर वेगवेगळे शिक्षण तज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडत आहेत. पण एक 30 ते 32 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असलेला मी शिक्षक याच्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहतो. त्याचं कारण असं आहे की मी पीजीला पण शिकवलंय आणि तुमच्या 10वी पर्यंत सुद्धा सध्या शिकवत आहे. सीबीएसईचा अभ्यासक्रम काय इम्प्लिमेंट केला? युनिफॉर्मिटी. सगळ्या देशामध्ये सगळ्या शाळेमध्ये एकाच प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जावा आणि सगळीच मुलं त्या कॅपॅबिलिटीची बनावी, त्या परीक्षेला सामोरा जाण्यासाठी प्रत्येक बोर्डाचा विद्यार्थी अतिशय सक्षम बनावा, हा त्या मागचा प्रांजळ हेतू आहे. गव्हर्नमेंट कोणतेही असेल, मला त्या गव्हर्नमेंट बद्दल, शासनाबद्दल बोलायचं नाही. त्यांनी हा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मी पाहतो जेव्हा आम्ही 12वी पास होतो आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जातो,